नमस्कार शेतकरी बांधवांनो. तसं तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, आपण नवीनच व्यवसाय चालू केलाय गावरान कुक्कुटपालन. पण तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की ताई आधी भरपूर गायी होत्या आणि अचानक गायी कमी केल्या आणि कुक्कुटपालनाकडे का वळला. पण हे आयुष्य आहे आणि आयुष्यात जसं वळ येईल तसं अचानक वळावं लागतं, कारण तो प्रवासच तसा आहे. तसंच माझ्या बाबतीत झालं. माझ्या मिस्टरांचं बायपाचं हृदयाचं मोठं ऑपरेशन झालंय आणि तुम्हाला माहितीच आहे, आपल्या जर गायी आपल्याकडे असतील तर गायींना जडपीचं भरपूर असं काम असतं. त्यामुळे आम्हाला नंतर हळूहळू गाय आम्ही कमी केल्या आणि इकडे वळू गावरान कुक्कुटपालनाकडे. कारण आज तशा पण माझ्याकडे घरी आपल्या 100 कोंबड्या होत्याच, घरगुती प्रत्येकाकडे ते असतात. पण त्याच व्यवसायामध्ये आम्ही वाढवण्याचा प्रयत्न चालू केला. तर बरेचसे मला मेसेज येतात, फोन येतात, कंटिन्यू कॉलिंग चालू असतं की ताई तुम्ही आम्हाला पक्ष्यांविषयी माहिती द्या. थंडीचे दिवस भरपूर आहेत आणि थंडीच्या दिवसात ब्रूडिंग कसं करायचं, त्यांचं लसीकरण कसं करायचं, किंवा मग गावरानच आहे कसं ओळखायचं, सोनाली कुठली, डीपी कुठली, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर मी प्रत्येकाला पर्सनली देऊ शकत नाही. म्हणून आपण हा जुना यूट्यूब चॅनल होता तोच आता परत अपडेट केलाय आणि व्हिडिओ टाकायला चालू करणार आहोत. ते फक्त तुमच्या सगळ्यांसाठी. तुम्ही मला ह्या व्यवसायामध्ये भरपूर असा सपोर्ट करताय. प्रत्येकाला कॉन्टॅक्ट करणं मला जमत नाही, म्हणून आपण ह्या यूट्यूबवरती डेली व्हिडिओ पिल्लांची लसीकरण कसं करायचं किंवा मग ब्रूडिंग कसं करायचं, पक्षी आणल्यानंतर त्याची तयारी कशी करायची, सगळ्याची माहिती मी डेली तुम्हाला किंवा मग आठवड्यातून 2-2 व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती पडणार आहेत. तर तुम्ही ते बघत जा आणि त्याच्यात तुम्हाला भरपूर अशी इन्फॉर्मेशन मिळेल. काही अडचण आली तर कमेंट टाकत जा, त्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन. तर तुम्ही बघू शकता, हा पलीकडे आपला गोठा आहे, पलीकडे गोठा आहे. आता आपल्या गाई कमी गेल्यात, पण ठेवणार आहे आम्ही त्या गाई, म्हणजे जसं होईल तसं ते सांभाळणार आहे. आणि इथं बघा असा गोठा, आणि ही आपली पहिली कुटीची रूम होती. हा आपला कुटीसाठी आपण वापरत होती ही जागा. ते आता छोट्या पिल्लांसाठी केलेली ब्रुडिंग रूमसाठी. आणि पलीकडे आपला हा मोठा पेरेंट स्टॉक आहे त्याच्यामध्ये. आणि तिथे त्याच्यानंतर पाठीमाग गेलं की आपला एक दरवाजा काढलाय, जेणेकरून ही पक्षी आपले पाठीमागं कंपाऊंड मध्ये फिरतात. मुक्त संचार त्यांना केलेले, त्यामुळे कोंबड्या आपल्या सकाळी सोडल्या की पलीकडे जातात आणि पाणी वगैरे पलीकडेच पितात आणि संध्याकाळी इथे येऊन बसतात. आणि त्याच्यानंतर हा आपला दुसरा फार्म आहे. तिथं आपल्याला आता काय झालं, जास्त सपोर्ट मिळतो लोकांचा, त्यामुळे आपल्याला पेरेंट स्टॉक कमी पडतोय आणि अंडी कमी पडतायत. तर आपण आता हे पिल्ले जे आहे ते आपण सेल न करता घरी ठेवलेले तुम्ही बघू शकता. आणि हा आपला दुसरा तयार करतोय स्टॉक, जेणेकरून पुढे आपल्याला ते वाढवता येईल. तर तुम्हाला आज मी व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती देणार आहे, ती म्हणजे ब्रूडिंग रूम कशी तयार करायची. चला तर मग आपण आता मी तुम्हाला पूर्णपणे ब्रूडिंग रूम कशी असावी ह्याची पूर्णपणे माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. शेतकरी बांधवांना तर पहिली गोष्ट, ब्रूडिंग रूम कशी असावी याच्याबद्दल माहिती देत असताना मी पहिला मुद्दा असा सांगेल की ब्रूडिंग रूम करताना पूर्णपणे ती पॅक कशी होईल याचा पहिल्यांदा विचार केला पाहिजे. म्हणजे जेणेकरून कोंबडी खाली जी आपल्या पिल्लांना हीट मिळते तीच हीट आपल्याला ह्या रूम मध्ये मेंटेन करता आली पाहिजे. यासाठी पूर्णपणे रूम ही बंद पॅक आहे, बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर ब्रूडिंग रूम तयार केल्यानंतर आपल्या पिल्ला आणण्याची तयारी असते. म्हणजेच आपण आधी काय केला पाहिजे, भिंतीला आणि खाली पूर्णपणे चुना मारून घेतला पाहिजे. चुना गरम असतो आणि त्यामुळे आपल्या पिल्लांना हीट चांगल्या प्रकारे मिळते. तर तुम्ही बघू शकता, खाली देखील आपण व्यवस्थित असा चुना मिक्स करून दिलेला आहे आणि नंतर तूच टाकलेली आहे. तर हा जो तुम्ही आता ही पिल्ला आपली दिसतायत, ही आपली 2-3 महिन्याची पिल्ला आपल्याला काय करायच्यात, पलीकडे सोडायच्यात. म्हणून हा आपला दरवाजा आधी तिथं करून ठेवलाय, जेणेकरून आपल्या पलीकडे पेरेंट स्टॉक आहे, तिकडे एक दरवाजा आहे आणि ही पिल्लं मोठी झाली की इकडे ते सोडून देता येतात 2-3 महिन्यानंतर आणि ते मुक्त संचारामध्ये फिरतील आणि इथे येऊन बसतील. तर असं सगळं नियोजन आहे. आणि ब्रूडिंग रूम तयार करताना एक जास्त म्हणजे असे बल्ब वगैरे लावावे लागतात. पहिल्या दिवसाच्या पिल्लाला 1 ते 7 दिवस कमीत कमी आपल्याला 35°C एवढं टेम्परेचर त्या पिल्लाला दिलं गेलं पाहिजे. एवढं असं टेम्परेचर आपल्याला मेंटेन करता आलं पाहिजे. तर 200 वॅटचे बल्ब आपण तिथं लावून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण बल्ब वगैरे लावून घेतलेले आहेत. 1 ते 7 दिवस पिल्लांना जास्त लक्ष देणं गरजेचं असतं थंडीच्या दिवसामध्ये, कारण जास्त लक्ष नाही दिलं तर मर वगैरे होते. कारण रात्रीचं टेम्परेचर वेगळं असतं, निम्म्या रात्रीचं टेम्परेचर वेगळं असतं आणि पहाटेचं टेम्परेचर वेगळं असतं. तर तसं जसं आपल्याला सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा प्रकारे आपल्याला हे टेम्परेचर खालीवर टोपली घेऊन मेंटेन करावं लागतं. तर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्णपणे रूम जर कंटिन्युअस पॅक ठेवली, सकाळची पहाटे पूर्णपणे पॅक ठेवायची, परंतु पूर्णपणे पॅक कंटिन्युअस जर रूम ठेवली तर त्यामध्ये जे काही पक्ष्यांच्या घाणीतून अमोनिया गॅस तयार होतो, तो पिल्लांना खूप मोठ्या प्रमाणात हानिकारक असतो. त्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, दुपारी किंवा मग 9-10च्या नंतर आपल्याला ही रूम थोडीशी उघडावी लागते, जेणेकरून अमोनिया गॅस बाहेर पडेल आणि बाहेरची चांगली हवा आतमध्ये येईल. तर ब्रूडिंग रूम मधली तिसरा महत्वाचा पॉईंट म्हणजे
ब्रुडिंग रूम तयार करताना पूर्णपणे पॅक आपण बघितलं ताडपत्रीने आम्ही सगळी पूर्णपणे पॅक केलेली आहे आणि अमोनिया गॅस बाहेर पडण्यासाठी आपण काय केलं, हा घरगुती पद्धतीने जुगाड केला आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला अशी सांगायची की हा व्यवसाय असा आहे की आपण आपल्या पद्धतीने ह्यामध्ये गुंतवणूक करू शकतो. म्हणजे कमी खर्चात तर आपण हा बघा ब्रुडिंग रूम मध्ये अमोनिया गॅस बाहेर पडण्यासाठी एक जुगाड केलेला आहे घरगुती पद्धतीने. तर ही दोरी आहे आणि ही दोरी याच्यातून ओवून घेतलेली आहे आणि संध्याकाळ झाली की ही दोरी पलीकडून ओढली की खाली घेता येतो ताडपत्री आणि हिकडून ओढली की ती वरती जाते. तर अशा प्रकारे आपण ब्रुडिंग रूम मेंटेन करू शकतो. आणि तुम्हाला जर काही शंका वाटली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी रिप्लाय नक्की देईल. धन्यवाद.